आणि कसपटे कुटुंबियांचं सध्या उदय सामंत यांच्याकडून सांत्वन केलं जाते। जे काही संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे त्या संपूर्ण प्रकरणाची देखील माहिती सध्या घेतली जाते आहे। सासरच्यांकडून छळ झालेला होता आणि अशातच वैष्णवीनं आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतरच हे संपूर्ण तिच्यावर जो अन्याय झालेला होता आणि जो अन्याय तिच्या सासरच्यांकडून करण्यात आलेला होता त्यामुळे तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललेलं होतं आणि त्यानंतर आता ज्या घरातून ती गेलेली होती त्या कसपटे कुटुंबियांचं सध्या सांत्वन केलं जाते मंत्री उदय सामंत यांच्याकडून। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कसपटे कुटुंबियांना फोन करून त्यांचं सांत्वन केलेलं होतं। त्यासोबतच योग्य ती कारवाई करू असं आश्वासन देखील त्यांनी दिलं होतं। त्यानंतर आता लागलीच मंत्री उदय सामंत देखील आता कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि आता ते माध्यमांना प्रतिक्रिया देतात। आपण ऐकूयात की उदय सामंत उदय सामंत यांच्याकडून कसपटे कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता ते माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत। तेव्हा आता मंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता कसपटे कुटुंबियांकडून जाणून घेतलेलं आहे। काय नेमकं घडलेलं होतं, कशा पद्धतीने वैष्णवीचा छळ करण्यात आलेला होता। फरार आहेत त्या दोन लोकांसाठी 6 पथकं तयार केलेली आहे आणि मला आणि सगळ्यांनाच अशी अपेक्षा आहे की पुढच्या 24 तासामध्ये त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यामध्ये आमचे पोलीस यशस्वी होतील। परंतु हे जरी असलं तरी जो निगरूणपणा दाखवलेला आहे, जो अतिशय नीचपणा केलेला आहे, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि हीच भूमिका मी त्यांच्या वडिलांशी देखील बोललो आहे, त्यांच्या काकांशी देखील बोललेलो आहे आणि माझं तर मत असं आहे की अशा पद्धतीचं धाडस भविष्यामध्ये कोणी करू नये। अशा पद्धतीची शिक्षा या 5ही लोकांना झाली पाहिजे। सुदैव एक आहे की 10 महिन्याचं जे बाळ होतं ते आता यांच्या ताब्यामध्ये पोलिसांनी दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम कायमस्वरूपी समाजावर होत असतो आणि म्हणून मी पोलिसांची देखील चर्चा केली की नुसतं 5 जणांपुरतं तपास न थांबवता अजून याच्यामध्ये काही कंगोरे आहेत का त्याचा देखील तपास पूर्ण पोलीस करतील। तसं गायकवाड साहेबांची देखील माझी चर्चा झालेली आहे, ते देखील इथे उपस्थित आहेत आणि घरच्यांची चर्चा केल्यानंतर पोलिसांच्या तपासाबाबत त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेली आहे। परंतु शेवटी साहजिक गेलेली व्यक्ती ज्या निगरूणपणानं मारहाण झाली ती परत येऊ शकत जरी नसली तरी भविष्यामध्ये या घरावर जो फार मोठा आघात झाला आहे तो भविष्यात कुठेही होऊ नये किंवा याची पुनरावृत्ती होऊ नये याची देखील पोलिसांनी दखल घेतली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आमचं पोलीस डिपार्टमेंट काम करतं आहे। मी देखील शासनाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबाला धीर देताना सांगितलेलं आहे की आम्ही सगळे शासन तुमच्यासोबत आहे, वैयक्तिक आम्ही तुमच्यासोबत आहोत, परंतु ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे, त्या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे। नाही, मला असं वाटतं की हे दोन विषय आहेत। मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो विषय झाला तो मला असं वाटतं की वेगळा आहे आणि हा विषय जो आहे तो वेगळा आहे। मी सांगतो हा जो विषय आहे हा विकृतपणाचा कळस आहे, हा नीचपणाचा कळस आहे। अशा पद्धतीनं 1 वर्षामध्ये स्वतःला पैसे मिळाले नाहीत, स्वतःला गाडी मिळाली नाही, स्वतःला मोबाईल मिळाले नाहीत, फ्लॅपचा मोबाईल मिळाला नाही, म्हणून अशा सुशिक्षित कुटुंबानं जे राजकारणामध्ये दुनियेचे कैवारी म्हणून फिरत असतात
अशा लोकांनी अशा पद्धतीचा अत्याचार करणं हे म्हणून मी त्याला शब्दप्रयोग केला की हा नीचपणाचा कळस आहे आणि या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे, आमची सगळ्यांची भूमिका आहे. राजेंद्र हगवणे जे ते प्रमुख आरोपी मानले जात आहेत ते एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि अजूनही ते फरार आहेत. 2024 मध्ये देखील त्याच्या मोठ्या सुनेनं पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. तेव्हा काही झालं नाही. तेव्हा जर का पोलिसांनी काळजी घेतली असती, कारवाई केली असती तर असा प्रकार घडला नसतात असं देखील म्हटलं जातं. तर यामध्ये कुठच्याही पक्षाचा कुठचा जरी कार्यकर्ता असला तर त्याला काही सर्टिफिकेट दिलेलं नाही असं करायचं. त्याच्यामुळे त्याचा जो काही राजकीय आवाका असेल किंवा अन्य काय असेल त्याच्याशी निगडीत न राहता कठोर कारवाई पोलिसांनी केली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आणि त्यावेळी तसं पोलिसांनी का केलं नाही या संदर्भातली आज जरी माहिती माझ्याकडे नसली तर त्याची माहिती आम्ही नक्की घेऊ. परंतु राजकीय पुढाऱ्यानं असं करावं असं कुठं नाही आहे. हा निगृणतेचा जो कळस गाठलेला आहे हा खरोखरच मला असं वाटतं की अमानुषपणा आहे. आणि मी पुढारी आहे, मी राजकीय नेता आहे, मी कुठच्या तरी पक्षामध्ये काम करतो म्हणजे मला या सगळ्या मुभा आहेत असं चित्र भविष्यामध्ये कुठेही निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेऊन ही जी कारवाई आहे ही कठोर केली पाहिजे आणि जे आरोपी आहेत ते शिक्षेपर्यंत पोहोचले पाहिजे. धन्यवाद. एक शासन म्हणून मी इथं आलो आहे. शेवटी कोण यावं कोण जावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण मी जर शासन म्हणून प्रतिनिधी म्हणूनच सांगतोय की कोण आलं आणि कोण जरी आलं नसलं तरी या नालायक लोकांना विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. आणि मगाशी जो आपण प्रश्न विचारला की जे 2 फरार आहेत त्यांचं काय होणार आहे, मला पूर्ण खात्री आहे की येत्या काही तासामध्ये त्यांना देखील अटक होईल आणि सगळी मंडळी शिक्षेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीची कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल. ठीक आहे. धन्यवाद. तर मंत्री उदय सामंत यांच्याकडून कसपटे कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलेलं आहे. वैष्णवीचे आईवडील आत्ता उदय सामंत यांची सध्या भेट घेत आहेत आणि सुशिक्षित घरात असा प्रकार घडणं म्हणजे नीचपणा असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच हगवणे कुटुंबियांकडून नीचपणाचं काम करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच येत्या 26 ते 28 तासामध्ये जे फरार आरोपी आहेत त्यांना देखील अटक करून त्यांना शिक्षेपर्यंत ते पोहोचतील असा एक आशावाद देखील त्यावेळेला उदय सामंत यांनी बोलून दाखवलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.